नमस्कार मंडळी. आज आपण एकदम नवीन आणि ढाबा स्टाईल इथे लसूणी मेथी बनवलेली आहे. तर आता ही रेसिपी बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा कोणाकोणाला माहीत देखील नसेल. पण तुमच्या तोंडाची चव वाढवणारी हिवाळा चालू झालेला आहे आणि आता हिवाळ्यामध्ये हिरव्यागार पालेभाज्या भेटतात. तर तुम्ही ही लसूणी मेथी नक्की बनवून पहा. तर इथे आपण लसूणी मेथी बनवण्यासाठी अशा प्रकारे भाजी जी आहे ते आपल्याला पानं घ्यायची आहे. भाजी चिरून घ्यायची नाही, नाहीतर भाजीचा कडवटपणा आपल्या भाजीमध्ये उतरतो. त्यामुळे भाजी चिरायची नाही. भाजी खुडून घेतानाच फक्त पानं घ्यायची. एक अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे. इथे 20 ते 22 आपण जे लसूण आहेत पाकळ्या त्या कट करून घेतलेल्या आहे बारीक. तर आता हा लसूण कशा प्रकारे वापरायचा हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 2 चमचे इथे शेंगदाणे भाजून घेतलेले, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, 5-6 काजू आणि इथे बेसन पीठ घेतलेलं आहे चणा डाळीचं. आता पहा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. या तेलामध्ये आपल्याला इथे हा जो चमचाभर लसूण आहे तो इथे वापरायचा आहे. तोच लसूण आपण शेवटपर्यंत वापरणार आहोत, पण स्टेप बाय स्टेप वापरणार आहोत. तर आता ही लसूणी मेथी म्हटलं की याला थोडंसं जास्त प्रमाणात लसूण लागतो. तर इथे लसणाचा कलर चांगला चेंज झाला की यामध्ये आपण ही खुडून घेतलेली मेथी जी आहे ती टाकून घेणार आहोत. शक्यतो ताजीच भाजी वापरा, म्हणजे मग तुमची लसूणी मेथी जी आहे ती चवीला जबरदस्त आणि छान होते. तर आता अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतलेली ही भाजी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता ही भाजी आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे. यामध्ये पाण्याचा किंवा कशाचाच वापर करायचा नाही. ही अशीच आपल्याला परतवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता भाजीची क्वांटिटी किती कमी होते. तर कुठलीही पालेभाजी आपण जेव्हा अशा प्रकारे तेलामध्ये फ्राय करतो तेव्हा तिची निम्म्यापेक्षाही क्वांटिटी कमी होते. आता इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे भाजीला चमक छान येते. तर इथे आपली भाजी जी आहे ते फ्राय करून झालेली आहे. गॅस बंद करा. एखाद्या डिशमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे. इथे आपण एका ताटलीमध्ये ही भाजी जी आहे ते काढून घेतलेली आहे. आता भाजीचं काम झालं. त्यानंतर टोमॅटो आणि लसूण आपल्याला नंतर लागणार आहे. एवढं साहित्य आपल्याला काय करायचं पहा. इथे एक आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे जिरे घालून घ्यायचे. हे तीळसुद्धा आपण इथेच घालून घेणार आहोत. ह्या सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित छान अशा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. तोपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरला असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर इथे आपण हे सर्व साहित्य यामध्ये घालून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही भरपूर सारा मसाला बनवून 1 महिनाभर तरी स्टोअर करून ठेवू शकता. आणि यापासून पालक लसूण भाजी म्हणजे लसणी पालकसुद्धा बनवू शकता. तर इथे बारीक आपण असं मसाला हा तयार करून घेतलेला आहे. हा हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती वापरला जाणारा सिक्रेट मसाला आहे. तर इथे आपण जाऊया पुन्हा कढई घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. 2 चमचे तेल आपण इथे घालून घेतलेलं आहे. आता हे तेल व्यवस्थित गरम झालं की इथे आपल्याला पुन्हा एकदा जरा जास्त क्वांटिटीमध्ये लसूण घालायचा आहे. 1 चमचाभर लसूण मागे राहील एवढाच ठेवायचा, बाकी सगळा लसूण या स्टेजला घालून घ्यायचा आहे. तो 1 चमचा राहिलेला लसूणसुद्धा आपण कशा प्रकारे वापरणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पण आता सध्याला आपल्याला हा लसूण जो आहे तो चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा. तर इथे छान कलर आलेला आहे. तर त्यामधला आपण हा सिक्रेट मसाला 1 वाटी भरून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्हाला हा मसाला वापरायचा आहे. यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे भाजीला थिकनेस छान येतो. त्याचबरोबर भाजी आपली शायनी होण्यासाठी आपण काजूचा देखील वापर केलेला आहे, म्हणजे आपल्या मसाल्याला चटकदार आणि शायनी असं टेक्स्चर देखील येतं. त्यामुळे आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. कारण यामध्ये बेसन पीठ आणि तीळ जे आहेत ते आपण कच्चे वापरलेले आहेत आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचा आहे चांगला मसाला. इथे मसाला छान भाजला की काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. त्यानंतर हा एक म्हणजे मसाला आहे. तुमच्या घरामध्ये कुठलाही म्हणजे गरम मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता किंवा गोडा मसाला असेल ते देखील वापरू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
तर आता हे मी व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं। आपण सुरुवातीला भाजी परतून घेताना देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडं बेतानीच घालायचं आहे। याला पुन्हा आपल्याला एक अर्धा मिनिटभर तरी परतवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले छान यामध्ये मिक्स होतात आणि मसाल्याची चव आपल्या ह्या ग्रेव्हीला छान येते। तर आता इथे आपला मसाला परतवून झालेला आहे। त्यानंतर आपण घेतलेला हा टॅमॅटो, तर टॅमॅटो आपल्याला परतवायचा नाही, गळूसुद्धा द्यायचा नाही। टॅमॅटोच्या अखंड फोडी राहिल्या तरी देखील चालेल, फक्त टॅमॅटो एक थोडासा आपल्याला या मसाल्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचा आहे। इथे व्यवस्थित आपला टॅमॅटो मिक्स करून झाला की आपण ही सुरुवातीला परतवून घेतलेली भाजी यामध्ये घालून घ्यायची आणि पूर्ण ह्या मसाल्यामध्ये आपल्याला ही भाजी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने कडेला लागलेला मसाला देखील आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण इथे मसाला मिक्स करून घेतला। यामध्ये आपल्याला आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि हा कडेला लागलेला मसाला यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। खरंच चवीला खूप जबरदस्त ही लसूणी मेथी होते। एकदा नक्की ट्राय करा आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तो सिक्रेट मसाला तयार करून ठेवलेला असेल तर ही भाजी अगदी 5 मिनिटात तयार होते। इथे आता आपल्याला पुन्हा एकदा आपण थोडंसं पाणी घालून जे आहे ते याला झाकण ठेवून 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवायची आहे। तर आता इथे आपण पाहूया, आहा काय जबरदस्त मस्त अशी तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला, तुम्ही पाहू शकता। मस्त, खूप सुंदर। आणि अशाच प्रकारे तुम्हाला ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे लसूणी मेथी खायला भेटते। तुम्ही ट्राय केली नसेल तर आता पहा, तुम्ही घरच्या घरी ही लसूणी मेथी बनवून खाऊ शकता। सांगितल्याप्रमाणे थंडीचे दिवस आहेत, सर्व पालेभाज्या अगदी टवटवीत आपल्याला बाजारामध्ये मिळतात, त्यामुळे तुम्ही असे वेगवेगळे प्रयोग त्या भाज्यांपासून करू शकता, खाऊ शकता। आणि एरवीच्या आपल्या सर्व भाज्या टेस्ट करून झाल्या असतील तर तुम्ही ही सुद्धा लसूणी मेथी बनवून पहा। आहा काय जबरदस्त लागते खायला। तुम्ही तोंडी लावून चपाती, भाजी, भाकरी, फुलके कशाही सोबत खाल्ली तरी तितकीच जबरदस्त लागते। त्यामुळे कशासोबत खावा ह्या भाजीचा अजिबात प्रश्न पडणार नाही, कारण ही भाजी कशाही सोबत तितकीच सुंदर आणि तितकीच अप्रतिम, जिभेला चव आणणारी लाजवाब अशी ही भाजी आहे। तर आता इथे आपण एका डिशमध्ये ही भाजी काढून घेतली, पण आपल्या भाजीचं इथेच काम झालेलं नाही, आणखीनही हॉटेलमध्ये करतात ते सिक्रेट आपलं इथे टाकायचं राहिलेलं आहे। तर आता ते सिक्रेट करण्यासाठी इथे मी फ्राय पॅन ठेवलेला आहे, तडका पॅन सॉरी। तर इथे तडका पॅन आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, लसूण घालायचं आहे। राहिलेला लसणाचा उपयोग आपण इथे केलेला आहे। लसूण चांगला ब्राऊन झाला की आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे लसूण छान तडतडला की हिरव्या मिरच्या 2 घालायच्या आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लाल मिरची घातली म्हणजे वाळलेली तरी देखील चालेल। आता इथे मस्त आपला तडका तयार झालेला आहे। हा तडका यावरती आपल्याला घालून घ्यायचा आहे। आहा काय जबरदस्त दिसते आणि लसूणी मेथी म्हटल्याप्रमाणे लसूण अगदी टवकरून दिसत आहे, तशी चवसुद्धा खूप सुंदर झालेली आहे। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे भाजी टेस्ट करून पहा।